नाही
पुढीलांचे फळ पुढीलांचे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी। ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडे न लभो, संत गेले तया ठाया देवराया पाववी। तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड अमुचा, संत गेले तया ठाया देवराया पाववी। पांडुरंगा करू प्रथम
चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नम ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपोली अंजयाची किन्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्याम आत्मरूपां देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासून अवधारी जोजी मनहृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनिविष सत्या दुर्गती भरी मनोनी दांते गुरु भजिले तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची विठाल विठाल पुढीलांचे फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देव राया पाववी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा फेर शरण शरण एकनाथा पारे माता पाई माता देवेला पाई माता शरण 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 एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मनोजीवन मारुत तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजवानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पावनी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगामध्ये सेवेसाठी निवडलेला हा जो अभंग आहे विश्ववंदनीय जगद्भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून
भगवान परमात्म्याकडे आपलं असणारा जे आहे इच्छा प्रगट करतात. विठाल विठाल काही चिंतन करण्यापूर्वी किंबहुना उपदघातामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रस्ताविक आहे परिहार असा या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महाराजांच्या काय नाव आहे महाराज गहिनीनाथ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ हा चालत असलेला नाम सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज उर्फ आप्पा वायाळ यांच्याकडनं मला ही सेवा तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. वेळेच्या आत आपण सगळ्यांचं या वतीनं बरं का व्यक्तिगत कारण एकट्याचा नव्हे खेळ कारण हे कार्य एकट्याचं नाही तुमच्या सगळ्यांच्या समवेत महिला मंडळ असेल भजनी मंडळ असेल पुरुष मंडळ असेल सर्व या ठिकाणी साधक वृंद असतील सगळ्यांच्या वतीनं काही चिंतन करून विठाला विठाला जीवनामध्ये मानवी ध्येय प्राप्त झाला तो महामाला बर का वस्तुस्थिती असताना तुका म्हणे बरा येथे सापडला थारा स्थित होण्यासाठी परमात्मा चिंतन करून परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी मानवी देह तुमच्या हातात आज प्राप्त झालेला आहे. बरं का देवाने दिला म्हणा आपल्या कर्माने मिळाला म्हणा बरं का हे दोन्हीचा जरी अर्थ केला कर्माने मिळालेला असल्यामुळं कर्म आपलं त्या पद्धतीचं झालं असल्यामुळं आपल्याला हा मानवी देह देवाने दिला बरं का देवे दिला देह भजना गोमटा भजन करण्यासाठी आपल्याला देह दिला बरं का. कीर्तनामध्ये आपण आल्याच्या नंतर बरं का काही जबाबदारी असतात. भजनी मंडळ जे आहेत यांनी असणारा जे आहेत चाल वगैरे अशा प्रकारचे सुंदर असिंना महाराजांची झालेली आहे आणि म्हणून प्रमाण वगैरे व्यवस्थित ते देत असतात. बसणाऱ्या श्रोते मंडळींना टाळी वाजवली पाहिजे बरं टाळा टाळी करायची नाही. विठाल टाळी अशा प्रकारचं जे आहे करटाळी बोलामुखी नाम संतांचा संदेश आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे. तुम्हा मला मानवी देह प्राप्त झाला भजन केला पाहिजे. तुका म्हणे येते भजन प्रमाणित केलेलं आहे भजनाला प्रमाणित केले बरं का. बाकी किती मोठा मी आहे मी टाळे वाजवणार नाही. इथं जर नाही वाजवली तर टोल नाक्यावर वाजवा लागणार आहे. विठाला म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल ज्या ज्या वेळेला म्हटलं जात असेल बरं का विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा हा चान्स नाही बाबा. तुम्हा मला प्राप्त झालेला चान्स म्हणजे नो त्यागचा चान्स आहे बरं का. पुन्हा आता तुम्हाला एक तर मोक्ष संपादन करावं लागेल नसता लक्ष 84ला जावं लागणार आहे. दोन गोष्टी पर्याय आहेत आपल्याकडे आहेत. काय करायचं आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्यता आहे बरं का. केले होय याच जन्मी याच जन्मामध्ये परमात्म्याचं नामचिंतन करून संत ज्या स्थानाला प्राप्त झाले बरं का महाराज गहिनीनाथ महाराज ज्या स्थितीला प्राप्त झाले ज्या ठिकाणाला प्राप्त झाले त्या ठिकाण तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे ही तुकोबारायची इच्छा आहे. याचा अर्थ देवाला जगद्गुरु तुकोबारायच्या दृष्टिकोनातून संतांच्या दृष्टिकोनातून संताला कोणत्या प्रकारचं कर्तव्य नसतं बुवा बरं का. याचा अर्थ स्वइच्छा प्रारब्धाने याचं जीवन असतं त्याला कर्तव्य नसतं केवळ जगाचा उद्धार हा उद्देश असतो. जगाचं कल्याण व्हावं हा संदेश जीवनामध्ये असतो म्हणजे स्वइच्छेने येत असतात बरं का. तुम्हाला आमचं जे प्रारब्ध आहे अनिच्छा प्रारब्ध असेल बरं का. इच्छा नसेल तर इथं यावं लागतं. इथं म्हणजे मंडपात नाही बरं का. इथं या संसारामध्ये तुम्हाला इच्छा नाही दुःखामध्ये येण्याची पण यावं लागतं. इच्छा नसेल तरी राहावं लागतं आणि आपल्याला इच्छा नसेल इथून जायची तरी जावं लागतं बाबा. याचा अर्थ अनिच्छा प्रारब्ध आहे आणि संत महात्मे स्वइच्छेने येत असतात बरं का. आणि देव जो आहे देवाचं असणारा जे आहे अवतारिक पुरुषाचं असणारा परमात्म्याचं जे आहे परीच्छा प्रारब्ध आहे. भक्तांनी जशी इच्छा केली तशा पद्धतीचं देवाला जे आहे होय भक्ती केला तैसा ज्याप्रमाणे असणारा भक्ती साधना जीवनामध्ये भक्तांनी केली त्या पद्धतीने याचा अर्थ देवाचं जे प्रारब्ध आहे अवतारिकाचं एक परीच्छा आहे तुमच्या आमच्या इच्छेनुसार आहे बरं का. या तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्याला जे आहे तर स्वइच्छा आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणारा वर्ग म्हणजे संत आहेत. आपल्याला असणारी इच्छा नसेल तरी आपल्याला इथे यावं लागतं.
इथं येणं म्हणजे चांगलं नाही. हा लोक मृत्यू लोक आहे बरं का. मृत्यू लोक म्हणजे इथं आलेला जो आहे तो मरणासाठी आलेला आहे बरं का. इथं जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस इथून मात्र जावं लागतं का राहावं लागतं भाऊ. जावं लागतं. इच्छा नाही आपली जायची. मस्तपैकी आपल्याला वाटतं वाडा आहे मस्त सगळे नातवंड इथं सुना वगैरे व्यवस्थित आहे आपल्याला जावा वाटत नाही बरं का. काही काही बाया म्हणतात माय आमच्या सुनालाही चांगले पण शेवटच्या वेळेला सगळ्या पांगल्या भाऊ. चांगल्या जरी असेल तर सगळ्या पांगल्या जात असतात. मग पांगायच्या अगोदर हे काम आपल्याला करायचं आहे. विठाला म्हणून तुम्हा मला हा मानवी देह प्राप्त झाला याचा अर्थ देवाने दिला साधन. मनुष्य शरीर आपल्याला जे दिलेलं आहे देवाने हे साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमातून जीवाचं साध्य जे आहे बरं का जिथं दुःख नाही याचा अर्थ जिथं पचारा काढा नाही तर का आपण पाहतो मुळाक्षरामध्ये प फ ब भ आणि म. जिथं पतन नाही फ म्हणजे निष्फळता नाही त्याला फल आहे. ब म्हणजे जिथं बंद नाही. भ म्हणजे जिथं भ्रम किंवा भटकंती नाही आणि म म्हणजे जिथं मरण नाही. हे स्थान आपल्याला प्राप्त करायचं आहे. ते तुम्हाला शक्य आहे योग्य आहे आणि आवश्यक आहे. विठाला स्थान आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला साधन आपल्या हातामध्ये बरं का. काय केलं म्हणजे साधन मिळेल याच्या संदर्भातलं विधान नाही आपल्या जीवनामध्ये महाराज बरं का. आपण काय केलं म्हणजे आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेतलं की मोक्ष मिळतो. पाप असेल तर अधोगती असतील पुण्याने सद्गती प्राप्त होत असते. जीव ब्रह्माईके ज्ञान जर आपण संपादन केला तर मोक्ष प्राप्त होत असतो. मनुष्य देह काय केलं म्हणजे प्राप्त होत असतो. आपल्याला पुन्हा मनुष्य जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात आहे का भाऊ. तुम्हाला देव व्हायचं म्हटलं तर तुमच्या हातात आज आहे. पण पुन्हा मनुष्य जन्म एकदा गेला तुम्हाला वाटलं आपल्याला मनुष्य जन्म घ्यायचा आपल्याला मिळवायला पाहिजे आपण त्यासाठी प्रयत्न करू. हातातली गोष्ट आहे का भाऊ. हातात हातचे निदान जाय मग तू करशील काय. हातचं निदान आहे प्रमाण दिलं महाराज. नरदेह निदान लागले हाती. हातात आहे का बाहेर गेलं भाऊ. हातात आहे आपल्या. उत्तम सार उत्तम गती उत्तम गतीला प्राप्त होता येत असतं महाराज. देवची हो म्हणते ते होती. देवच व्हायचं म्हटलं तर तुम्हाला होता येतं. तरी का चित्तीनं धरावे तरी मनावर का घ्यायला तयार नाही भाऊ. देवच व्हायचं म्हटलं तर होता येतं तुम्हाला. नवरदेव व्हायचं म्हटलं तर अशक्य आहे कारण पोरगी दिली पाहिजे भाऊ. विठाला विठाला म्हणतं याचा अर्थ जे आहे आपल्या हातात गोष्ट आहे. या मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदनासे असा हा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. तुम्हाला हा अधिकार प्राप्त झाला. देवप्राप्ती जीवनामध्ये आपल्याला करून घेता येत असते. देवप्राप्ती झाली कोणत्याही प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. असं आनंद स्वरूप ही देवस्थिती प्राप्त करून घेत असतात.
ती योग्यता जीवनामध्ये प्राप्त करून घेता येते तुम्हाला जो ती ब्रह्मभाव योग्यता तो पुरुष मग पंडूस होता आत्मबोध प्रसन्नता पदी पैशी आत्मबोध ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला व अशा प्रसन्नतेमध्ये आनंदामध्ये महात्मा तल्लीन होत असतो माझे चिंतनाचा प्रभाव आहे विठाला विठाला जीवनामध्ये असताना आपल्याला चिंतन केलं पाहिजे महाराज तुका म्हणे सुख देह निरसणे जीवनामध्ये देहाचा निरा झाला पाहिजे चिंतने सुख जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर देहाचा निरा झाला पाहिजे देहाच्या निराशे असेल तर देहाचा निराश झाला पाहिजे हे कामही भाऊ आपल्याला म्हणजे देहात राहून हे साधन आहे साधन साधक केव्हाच नसतो भाऊ साधन वेगळं आहे साधक वेगळं आहे आणि साध्य वेगळं आहे साध्य गाठण्यासाठी साधकाने साधनावर आणून राहिलं पाहिजे या देहामध्ये येऊन देहाच्या निराशे देहाचा निराश झाला पाहिजे कारण मनुष्य देहाने ब्रह्मप्राप्ती होऊ शकते परंतु तो देह भाव नसावा चित्ते मनुष्य देहे ब्रह्म प्राप्ती परी तो देह भाव नसावा चित्ती भगवान प्रभू रामचंद्राला वशिष्ठ गुरुनी रामायण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की याच देहामध्ये मनुष्य जीवनामध्ये आपल्याला देवत्व प्राप्त करून घेता येत असते परंतु तो देह भाव मी देह आहे ही वृत्ती जर असेल परमार्थ साधनेचं पुण्य होईल तर कारण पुण्य भोगण्यासाठी पुन्हा देह प्राप्त होईल आणि देह मिळणं जीवाला हे दुःख आहे विठाला देह असावा वाटत असतो दुःख नको आहे पण देह आहे असावा असं वाटत असत एवढंच नाही तो देह मी आहे ही वृत्ती आपली कायम असते भाऊ ही वृत्ती नष्ट झाली पाहिजे परमार्थ साधना करून वृत्ती बाधित केली पाहिजे हो संत महात्म्याने वृत्तीचा बाध केला भाऊ त्यांनाही देह होता
तुकोबरायला देह होता, नाथ महाराजांना देह होता, ज्ञानोबरायला देह होता, पण देह मी आहे ही वृत्ती त्यांच्याकडे होती. महाराज देह नव्हे मी हे सरे का देह सरे उरलं देह नाही सरे देह उरे. देह राहिला तरी चालतो, आणखी ज्ञान प्राप्त होऊन प्रारब्ध वशामध्ये देह राहिला तर चालतो, पण देह मी आहे ही वृत्ती खलास झाली पाहिजे. देह नव्हे मी हे सरे हे म्हणणेपणा समाप्त झाला पाहिजे. उरला उरे विठ्ठल मग उरलेलं जे तत्व आहे तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरीन लगे ठाव. कारण परमात्मा अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या प्रगट आहे, म्हणून बाहेर त्याला शोधायचं नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण परमात्मा तत्व शोधण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला मला असं वाटतं विषय जसे आपल्याला प्राप्त होतात इंद्रियाच्या माध्यमातून परमात्मा आपल्याला मिळाला पाहिजे. इंद्रियाचा विषय परमात्मा नाही महाराज. विषय नाही कव नाही जया प्रमयत्वाचे नाही. प्रमय असेल तर प्रमाण नाही त्याचं ज्ञान होऊ शकेल बा. ते प्रमय म्हणजे बाहेर नाही, तो परमात्मा सर्वस्वी चाहम हृदय संनिविष्टो मत स्मृती वेदेश सर्वे वेदांत कृत वेद एरवी सर्वांच्या हृदय देशी मे अमुका आहे ऐशी जेथ बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. तिथं बुद्धीमध्ये मी आहे असं जे वाटत असतं ती वस्तू म्हणजे देव सांगतो मी आहे. हरिपाठ ग्रंथामध्ये ग्रंथ आहेत हे. हरिपाठ पुस्तक छोटं असेल महाराज पण ती ग्रंथी सोडवणार. जोपर्यंत ग्रंथी आहे न सुटे कल्पना अभिमानाची गाठी. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे पण ग्रंथी आहे गाठ हे. माणसे एखाद्या व्यवहारामध्ये म्हणतात ही आतल्या गाठीची. सगळ्याच्या आत ग्रंथी आहे गाठ. ग्रंथी भेद झाला पाहिजे. 5 गोष्टी जीवनात झाल्या पाहिजे भाऊ आपल्या. ग्रंथी भेद अभेद झाला तो. देह आणि मी एक आहे असं वाटतं आपल्याला, ते वेगवेगळं आहे. ग्रंथी भेद. दुसरी गोष्ट संशय छेद झाला पाहिजे. सर्वांच्या घटामध्ये परमात्मा आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे स्वतः देव सांगून सुद्धा आपल्याला त्याबद्दल संशय प्राप्त होत असतो. संशय छेद झाला पाहिजे. संत महात्माच्या सहवासामध्ये संशय जे आहे तो छेद झाला पाहिजे. संशय निरसन झाला पाहिजे. संशय जर राहिला आपल्या जीवनामध्ये फार मोठं पाप आहे भाऊ. विठाला विठाला संशय छेद झाला पाहिजे म्हणजे ग्रंथीभेद संशय छेद. तिसरी गोष्ट कर्मक्षय झालं पाहिजे. ते कर्म जे नष्ट झालं पाहिजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. कर्म जर आपल्याला असेल आपलं शिल्लक संचित असेल तर पुढे प्रारब्ध रूपाने केले कर्म झाले भोगाले. केले म्हणजे जमा झाले आणि जमा झाले तेच पुढे भोगायला आलेले आहे. मला भोगायला येतं ते प्रारब्ध, जमा आहे ते संचित आणि आता करायला लागलो ते क्रियमान आहे. विठाला कर्मक्षय झाला पाहिजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. परमार्थ चिंतनामध्ये कर्मक्षय होत असतो. त्याच्यानंतर मृत्यू उल्लंघन झालं पाहिजे. मृत्यूवर असताना मात केली पाहिजे. मरण माझे मरून गेले माझं केले मरण माझं गेलं आणि तुमच्या आमच्या तर 5वीला पुजलेले मरण. जन्म शब्द उच्चारला
बरं का. ज अर्ध न लगे मरणाकडे सुरुवात आहे. आणि पुन्हा वाढदिवस दिवसे दिवस हो लागे काळाची चास वाढते करते उल्हासे उभविते गुडिया. बर्थडे करायचा नाही विठाला. काळाच्या तडाख्यामध्ये चाललो. वाढदिवस आहे का घटदिवस आहे का? घटदिवस आहे तरी आपण वाढदिवस म्हणतो. त्या चिंतन के संतांच्या समागमामध्ये या गोष्टी आपल्याला लक्षात आला पाहिजे महाराज. म्हणून कर्मक्षय मृत्यू उल्लंघन आणि त्याच्यानंतर शोक तरण. शोक म्हणजे दुःखातून तरुण गेलं पाहिजे. भगवान परमात्म्याने भगवद्गीता सांगून अर्जुनाचा जो शोक आहे की ज्यांनी आपल्याला कड्या खांद्यावरती वागवलं त्याला मारणं म्हणजे हे माझ्या जीवनामध्ये पाप आहे आणि पापाचं फल दुःख देवा मला हे नको आहे. मी वाटल्यास 4 पदराची झोळी करेल भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करेल पण यांना मारणं म्हणजे पाप होणार आहे. अर्जुनाची नीती आहे पण अधर्माला धरून आहे. नीती बरोबर आहे. भीष्माचार्यासारखे असतील द्रोणाचार्यासारखे असतील त्यांना मारायचं राज्य भोगायचं. राज्य म्हणजे संसार. देवा संसार तर दुःख आहे आणि हे पाप माझ्या जीवनामध्ये झालं तर मी तू माझ्यापासून दुरावेल याचा अर्थ या गोष्टी मी करणार नाही. या करणार नाही. देवाने सांगितलं तुला कराव्या लागत्यात कारण तुझा धर्म क्षत्रियाचा आहे. क्षत्रिय म्हटल्यानंतर युद्ध करणं हे तुझं काम आहे. याचा अर्थ आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मनाने जरी आपल्याला वाटत असेल हा अधर्म पण सांगणारा भगवान आहे. भगवान आहे. भगवान आहे. देवाने सांगितलं महाराज. हो याचा अर्थ भगवान परमात्म्याने विदंतो ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज ज्ञात्वा मोक्षस्य शुभात्. तो म्हणून अशा फक्त आता मी तुला सांगतो. याचा अर्थ अगोदर का सांगितलं नाही ही स्थिती यावी लागते सांगण्याकरता. विठ्ठल कोणालाही सांगून उपयोग नसतो महाराज. स्थिती प्राप्त झाली पाहिजे. आयशिया कर्म साम्य दशा साम्य स्थिती जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाची असताना स्थिती ज्या वेळेला प्राप्त झाली 9व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात इदंतो ते गुह्यतमं. कारण गुह्य हे कर्म आहे. गुह्य तर ही उपासना आहे आणि गुह्यतम हे ज्ञान आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये माणसं म्हणतात काय करायचं ज्ञानाला. ज्ञाने विनय एके उपाय करीशे जितुके प्रिये गुंपिसे आदिके रुखी. हो ज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. भक्तीला ज्ञानाचा अधिकार. मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञान नसेल तर मोक्ष प्राप्त होणार नाही. काही उपाय केले जीवनामध्ये. मोक्ष जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा म्हटलं तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं पाहिजे. पण त्या ज्ञानाचा अधिकारासाठी भक्ती लागते. बरं का. भक्तीला ज्ञानाचा अधिकार येतो. ज्ञान आणि मोक्ष होतो. पण ज्ञान आपल्याला झालेलं ज्ञान टिकलं पाहिजे का नाही. त्याच्यासाठी वैराग्य विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. जे विश्रांतीले रस सोय जे जेवणारा ठाऊकी होय ते तो ताटचे सांडून जाय जयापरी. तेवे संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तया वैराग्य दौडिता पाठी लागे. भक्ती ते न मन वैराग्य भोग
पुराणामध्ये सांगितलं भक्ती कशाला म्हणायची. भक्ती ते नमन, हो जे जे आपल्याला दिसेल त्याला नमस्कार करणं. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, जे आपल्याला दिसेल तो देव आहे असं जर वाटत असेल तर भक्ती. उग काही म्हणण्याचा अर्थ नाही बरं का. वाते चाल म्हणणारे जे आहेत ना, एके ठिकाणी प्रसंग मला असा आला, चाल म्हणण्याच्या चर्चाचा सुरुवात झाल्या, मागण्याचा भुगाच त्याला म्हणले. अरे भाऊ हे करू नको, ही भक्ती आहे. भुगा नाही करायचा, प्रेम करायचं त्याच्यावर. प्रेमावी भजन, हे प्रेम प्रेम असलं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये ही भक्तीचा आविष्कार अंतकरणामध्ये नाही. त्याचा परिणाम जे जे भेटे भूत हे वाटलं पाहिजे. कोणी भेटू दे आपल्याला, ते भगवंत वाटलं पाहिजे तर भक्ती आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती सर्व पात्रामध्ये एक परमात्मा पाहण्याची नजर आपल्याला पाहिजे. परमार्थ क्षेत्रामध्ये आपण किती दिवस आहोत याला किंमत नाही, भाऊ नजर आली पाहिजे. आपली कृती वेगळी आहे, नजर ही आपल्याला नाही. महाराज संत महात्म्याला नजर आलेली असते. संत महात्म्याच्या सहवासामध्ये आपण जीवन व्यतीत केल्याच्या नंतर बाई स्वतः संताचे संगत खळू आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ते दृढ झाला. संताच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर आपलं कोणीच नाही. हो, आपली माणसं सुद्धा जे सांभाळायचे कटाळा आला ना, आपले कोणीच नव्हती असं नाही बरं का. सगळ्यावर प्रेम करायचं, याचा अर्थ ते तादात्म्य रहित वृत्ती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. कामाचा कटाळा आला, कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत असं नाही बरं का. तो सकळ तीर्थाची धुरी, सगळ्या तीर्थाचं धुर म्हणजे आई वडील आहेत, पण त्याचा निषेध करणं हे परमार्थामध्ये पोषक नाही भाऊ, हे दूषण आहे. परमार्थामध्ये तो सर्वाभूती पाये एक वासुदेव, सर्वत्र सगळ्यांच्या मध्ये परमात्माचे एक वास्तव आहे. वास्तव जो आहे त्याला वासुदेव म्हणतात. विठ्ठल वास्तव अशा प्रकारचा असल्यामुळं गातो वासुदेव मी, गातो वासुदेव
गातो वासुदेव मी ऐका ऐका बर का, पण चित्त ठाई ठेवून भावे एका. चित्त जवळ ठेवा, नाही जवळ नाही चित्त काय मुडदे नका बसू, इथं मन पाहिजे महाराज. कारण तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधो 84चा गते अधो गते. मनाची हे युक्ती मन लावा एकांते साधू संगे. मन येव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्त निर्विषय स्मृतम. निर्विषय अंतकरण झालं मन आपलं की मुक्तता आहे, आणि विषयासक्त अंतकरण राहिलं की बद्धता आहे. गातो वासुदेव मी ऐका. आपल्याला ऐका म्हणायला लागले बरं का. ऐका म्हणतात आपल्याला कान्होबाराय संत महात्मे आपल्याला ऐका म्हणतात. चित्त ठाई ठेवून भावे एका डोळे झाकुणे. आता रात्र नाही भाऊ, डोळे उघडे पेले पाहिजे. आता उघडी डोळे जरी तुझा अद्यापीन कळे मातेची आग कोळे दगडाला पोटाशी. आतापर्यंत जरी नाही कळालं तर बरं का, आता याच्यानंतर जर नाही कळालं तरी पण आता तरी पुढे उपदेश तुमच्या आमच्या जीवनामध्ये. डोळे झाकून रात्र करू नका, रात्र करू नका हो बरं का. आता डोळे उघडण्याचा हे डोळे उघडून उपयोग नाही, त्याच्याकरता विवेकाचा चक्षु उघडला पाहिजे. चर्मचक्षुन परमात्म्याला पाहिलं तो दगड दिसेल बरं का. भावना चक्षुन जर आपल्याला पाहिलं आपण तो सुंदर ते ध्यान. भावना चक्षुचा पान आहे. विवेक चक्षुन जर आपण पाहिलं तर जयापासून सकळ महिमंडळे झाले, आणि ज्ञान चक्षुन पाहिलं तर ते मी आहे असं आपल्याला कळेल. विठाल डोळ्याने आपण पाहतो, त्याकरता आपल्याला डोळे झाकून रात्र करू नका आमच्या जीवनामध्ये सूचना आहे. त्याचं कारण काळ करीत बैसला काळाचं लिखाण चालू आहे बा. घडी घडी काळ साधनाची वाट पाहतोय महाराज. आतुनी किती आहे आहे. देहाची काळ वाटत असतो. देहाचे भय ते काळाचे भातुके. काळाचं खाद्य म्हणजे देह आहे. देह आपलं स्वरूप नाही. आपल्याला देह देवाने दिलेला आहे. दिलेला म्हणल्यामुळे मी कसा असू शकेल. तो मला दिला, मला दिलेला म्हणजे मी नाही, यापासून मी वेगळा आहे. पण ते देहाचा आपल्या जीवनामध्ये तादात्म्य आपल्याला त्याचा असल्यामुळं तो मी आहे, याचा अर्थ ते काळाच आहे महाराज. म्हणून वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध काही तरी बोध करी म्हणा. मनाला बोध केला पाहिजे. परमार्थ देहा करता नाही, परमार्थ आत्म्या करताही नाही. कारण देह जड आहे, आत्मा जो आहे तो ज्ञान स्वरूप आहे. परमार्थ त्याच्यासाठी नाही. असं जीवनामध्ये याच्यामध्ये अर्थापत्तीने आपण जर लावल्याच्या नंतर मना करता परमार्थ आहे महाराज. मनाला प्रसन्न केलं पाहिजे परमार्थामध्ये. त्याला कोंड मारा करायचा नाही. मनू राजा हे राजा, मनाला राजा म्हटल्या जात असतं महाराज. कारण त्या राजानेच इथं आणलंय. विठाल
सिद्धीचे कारण सर्व सिद्धी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो अति प्रसन्न केलं पाहिजे परमार्थामध्ये मनाची गरज आहे मन तुमच्या आमच्या जीवनामध्ये मनाला विरोध करायचा नाही आपण एखाद्या वेळेला कुठं जर पाहिलं कृपया मागे पाहू नका असं म्हटल्यानंतर आपल्याला वाटत असतं मागं काय वाटत असते मन असं विचित्र आहे पुढे नुसता बोर्ड लावा तुम्ही की मागे पाहू नका पाहिल्याशिवाय राहायचं नाही त्याकरता त्या मनाला प्रसन्न केलं पाहिजे न करी रे म्हणा काहीच कल्पना हे म्हणा काहीच कल्पना माझ्या जीवनामध्ये तू करू नको बाबा चिंते या चरणा विठोबाचं परमात्मा चिंतन तू कर काय आहे तिथं असं येथे सुखाची एक अमुपची राशी अमुप रास सुखाची जीवनामध्ये प्राप्त होत असते मन स्थिरतेमध्ये जो आनंद मिळत असतो ही राशीवर आरूढ जीवनामध्ये आपल्याला व्हायचं आहे मन प्रसन्न केलं पाहिजे मनाला प्रसन्नता जीवनामध्ये जर नाही झाली मन हे विचित्र आहे महाराज विचित्र अशा प्रकारचं भूतासारखं हे मन आहे असं विचित्र मन जे आहे पण त्याला कुरवाळलं पाहिजे हे म्हणा हे मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहाने पावे स्वभावे जगी निंदते सर्व सोडून द्यावे जगी वंद्यते सर्व भावे करावे म्हणून मन अशा प्रकारचं प्रसन्न केलं पाहिजे आणि मन जे प्रसन्न आपल्या जीवनामध्ये होत असेल त्याच्यासाठी नामचिंतन आहे नामचिंतनाने मनातलं किलविष म्हणजे पाप जात असतं आणि जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत मन चंचल राहू शकतं भाऊ आपल्याला मन स्थिर करण्यासाठी उपाय आहे त्याला चिंतिया चरणा विठोबाच्या परमात्मा चिंतन जीवनामध्ये केलं पाहिजे अशी संत महात्म्याची तुम्हा आम्हाला सूचना आहे मन प्रसन्न तुम्हा आम्हाला म्हण आहे पण मन विचित्र अशा प्रकारचं आहे त्याला राजा म्हटलं पाहिजे म्हणून आलो या देशात तुम्हा आम्हाला मनाने इथं आणलेलं आहे आता इथं आणलं म्हणल्यामुळे कुठे बी घेऊन जाऊ शकतं का नाही कुठेही घेऊन जाऊ शकतं याचा अर्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुरुड आपलं जे येणं आहे ते केवळ मनामुळे आहे विठाल विठाल साधना करत असताना मनाला त्याच्यामध्ये समावेश केलं पाहिजे मनाला एक प्रकारचं त्याच्यामध्ये गुरफटून घेतलं पाहिजे चिंतनामध्ये असं साधना आपल्या जीवनामध्ये केल्याच्या नंतर साध्य आपलं जे आहे परमात्मा तत्व ते काही दूर नाही आपल्यापासून ते वेगळं नाही पण फक्त मन अस्थिर आपलं आहे अस्थिर चंचल अशा प्रकारचं मन असल्यामुळं तू मन हेमीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी म्हणजे एका ते मी एक आहे पण सर्वत्र अशा प्रकारचा जो आहे अनेक प्रकारचा आपल्याला जरी वाटत असेल तर याच्यामध्ये असलेलं तत्व म्हणजे हे काय नर नारी बाळे अवघा नारायण सगळ्या अशा प्रकारचं नर असू द्या नारी असू द्या बाळी असू द्या सगळा नारायण आहे पण आयुष्य माझे मन करे देवा आयुष्य माझे मन करे देवा आयुष्य माझे मन करे देवा मन न व्हायला तयार नाही हो आपण मन आपलं प्रसन्नता त्याला केलं पाहिजे मन असं व्हायला पाहिजे हो त्याकरिता संत महात्म्याच्या संगतीमध्ये जे आहे जतन करा धावते सैरा उडाळते ओढाळ अशा प्रकारचं हे मन आहे महाराज सांगता येणार नाही महाराज म्हणून मनावर हे परमार्थ अवलंबून आहे मन अशा प्रकारचं विचित्र असल्यामुळे
त्या मनाला जे आहे तर मन एकांतामध्ये साधूच्या संगतीमध्ये त्याला स्थिर करावं लागतं असतं महाराज. कारण मन हे विकारे शिस्तरता न येरे तयाचे संगती बहुमती भले रे. त्याच्या संगतीमध्ये अनेक प्रकारचे गेले भाव. अपूर्व हे कार्या मन हे विटेना तुझविन रामा मज कंठवेना. रामदास स्वामी सांगतात ते की प्रभू तुझ्याशिवाय मला कंठू शकत नाही. म्हणून हे मन प्रसन्न आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. ही परमात्मा मन प्रसन्न ज्या वेळेला होईल, मन स्थिर ज्या वेळेला होईल बरं का, त्या वेळेला आनंदाचा आविष्कार प्राप्त होत असतो आपल्याला. केव्हाही बघा झोपेमध्ये मन स्थिर आहे, उपादानामध्ये लीन झालं कोणाच्याही प्रकार अंतकरणामध्ये मन लीन झालं त्यावेळेला आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. हे आनंद लक्षण परमात्म्याचं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय असं हो जे का निज ध्येय योगियांचे असं मन स्थिर झाल्याच्या नंतर आपल्याला आनंद मिळत असतो. आनंद विचार केला पाहिजे. आनंद जगात एकच आहे, त्याला देव म्हणतात. आणि तो आनंद आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्याकरता मन स्थिर करा. मन स्थिर जीवनामध्ये होत असतं परमात्मा चिंतनाने. विशुद्ध अंतकरण ज्या वेळेला होत असतं त्यावेळेला मन स्थिर प्राप्त होत असते. मन स्थिरता आणि मन स्थिरता जीवनामध्ये प्राप्त होणं हे परमार्थाचं फल आहे. देव प्राप्त करायचा नाही. मन हे निश्चल झाले के ठाई तया उणे काही निज सुखा. आत्मसुखाला कमी नाही भाऊ, तुमचं स्वरूपच सुख आहे, पण मन चंचल असल्यामुळं प्राप्त होत नाही. स्थिर मन केलं पाहिजे. परमार्थ हा स्थिरतेच आहे, मनाचा आहे. म्हणून मन प्रसन्न करण्यासाठी अस्थिर आहे म्हणून पाप आहे म्हणून अस्थिर आहे. त्याकरता नामचिंतनाने त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न, उपासनेने त्याला स्थिर करायचं आहे. आणि हे दोन अशा प्रकारचे म्हणजे मन विक्षेपादी दोष गेले की आवरण दोष घालवण्यासाठी संत येत असतात. आवरण गेलं तर का सगळे देव आहे असं म्हणतात तर का, काही देव नाही म्हणतात, पण तुम्ही आम्ही देव आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ तुमच्या आमच्या जीवनातलं असद्वापादक आवरण गेलं, पण आभाणापादक कायम आहे. देव कसा आहे याचं ज्ञान नाही महाराज. देव आहे असं म्हणतो, पण येणाऱ्या माणसाला विचारा, तो म्हणतो देव आहे ना राव, देव आहे, देव आहे, पण देव आहे एवढ्यावर आपलं भागत नाही. देव नाही म्हणणाऱ्यापेक्षा बरं आहे, पण देव तो देव आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मत्वाने कळाला पाहिजे. देव आत्मत्वाने कळत असतो, संतांच्या सहवासामध्ये कळत असतो. आणि तो देव आत्मत्वाने कळाल्याच्या नंतर तो आभाणापादक आवरून ज्या वेळेला जात असतं त्यावेळेला अप्रोक्ष ज्ञान होत असतं. आणि अप्रोक्ष ज्ञान जीवनामध्ये झालं की जीवनमुक्त अवस्था प्राप्त होती. जीवनमुक्त नाही बरं का. आता मगाशी बाजरीच्या भाकरी, हरभऱ्याची भाजी, कढी आणि गाजरे खाऊन आपण जीवनमुक्त झालो. जीवनमुक्त झाले, पण सकाळी वकवक करते, पुन्हा खावं वाटत असतं. याचा अर्थ निरांकुश तृप्ती झाली पाहिजे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आता जेवण झालं, घ्या ना थोडीशी, नको म्हणतात आता पुरे. अंकुश तृप्ती आहे, पण पुन्हाही भूक लागू शकते. निरांकुश तृप्ती झाली पाहिजे, ही अप्रोक्ष अनुभूतीने होत असते. अप्रोक्ष अनुभूती ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्यांच्या जीवनामध्ये परमात्म सेवा पुन्हा प्रारब्ध वशामध्ये करत असतं. बघा, देवच होऊन देवाची सेवा करणं. मीच होणे पांडवा करी ती माझी सेवा. देवच होऊन देवाची सेवा करणं ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे. असं ज्यांच्या जीवनामध्ये जे आहे त्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याची भक्ती करून काही मागणं नसतं. काही मागणे हे आमच्या वडिलांची देत आहे, काही मागायचं नाही. काही न मागे कोणाशी तोचे आवडे देवासी. तो देव तयासी म्हणावे, त्याचे पायी लीन व्हावे. त्याला देव म्हणला पाहिजे, काहीच मागायचं नाही. तुमचं आमच्या जीवनामध्ये मागणं सुरू आहे बुवा. कुठं सारखं मागणं आपलं जे आहे, कशासाठी तुमच्या आमच्या जीवनामध्ये मागणं जे आहे, कोणी असताना जे आहे तर आता पोटाकडे बघा म्हणतात. या पोटाकारणे
तुमचं आमचं जीवन धडपडे महाराज. हो कोणी जे आहे तर थोडं आमच्या पोटाकडे लक्ष द्या म्हणतात महाराज. या पोटा कारणे त्याचा परिणाम नसरेची माये बापे भिके नाही खंडना. माय बाप सरत नाही म्हणतात. माणसाला एखाद्या शिवाय द्यायला हे बार बापे आहे, बार बाप्या नाही 184 बापे विठाला. आपल्याला जेवढ्या योनीमध्ये जावं लागतं. डुकराच्या योनी आपल्याला जर प्राप्त झाला जन्म डुकराचा तर डुकर बाप आहे का नाही, डुकरी माय. कुत्र्याचा जन्म मिळाला तर कुत्रा आपला बाप आहे, कुत्री आपली माय आहे. पटत का आपल्याला या गोष्टी. जन्म प्राप्त झाला संत महात्मे सांगतात खंती ते न करा गाढव. गाढवाचा जन्म मिळाला आपल्याला. पप्पा नाही तिथं महाराज, पप्पा नाही तिथं, तिथं कुत्रा आहे, बाप कुत्रा आहे आपला. पप्पा मानण्याची सोय तिथं नाही. याचा अर्थ जेवढे असतात भिके नाही खंडना. पुढारा म्हणते भीक मागायला गेलं तर हा पुढे म्हणतात तया नाही करुणा. अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये आहे. मग दाते हो दान करा. हे दाते जगामध्ये 2 दाते आहेत महाराज. देवही दाता आहे पण चिकट दाता आहे. केसी तेव्हा देशी, केसी तेव्हा देशी, ऐसा आससे ओंकार. केसी तेव्हा देशी, केसी तेव्हा देशी, केसी तेव्हा देशी, ऐसा आससे ओंकार. घेत असतो महाराज, त्यावेळेला देत असतो. आपण पाहिलं पांडू वनवासामध्ये असताना भाजीचं पान का व्हायला मागितलं का नाही बाबा. नंतर ते दुर्वास त्यांना तृप्त केलं, परंतु अगोदर भाजीचं पान मागितलं जेवणामध्ये. याचा अर्थ तो दाता आहे. दाता जरूर आहे पण चिकट आहे. भक्ता राखे पायापाशी. भक्ताचा सांभाळ करतो देव दुर्जनाचा. भक्ताचा सांभाळ करून दुर्जनाशी संहारी. दुर्जनाची काळजी घेत नाही. संत महात्मे संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत महात्मे उदार आहेत. देव दानशूर आहे पण चिकट दाता आहे. संत हे दाते आहेत, उदार दाते आहेत, दान देणारे आहेत. म्हणून दाता तोची एक राणा नारायणाचं स्मरण करून देतात. तुमचं स्वरूप नारायण आहे महाराज. घर म्हणजे पुरुष आणि आयन म्हणजे घर. या घरामध्ये परमात्मा तत्व आहे. ही स्मृती जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनात देतात असतात, त्यांना दाता म्हणायचं. हे संत महात्मे दाते आहेत. म्हणून दाता तोची एक जाणा. नारायण स्मरवी अनेक नाशिवंते काय. नसरे हाय ज्याच्या आणि ज्याच्यामुळे हाय हाय संपत नाही जीवाची. असे आपल्याला देणारे दाते भरपूर असते पण हाय हाय समाप्त झाली पाहिजे. याचा अर्थ हाय हाय जीव जो करत असतो केवळ अज्ञान असल्यामुळं. आणि अज्ञानाची निवृत्ती संत महात्म्याच्या बोधाने संत महात्म्याच्या महावाक्याने प्राप्त होत असते. आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर ती स्थिती जीवनामध्ये प्राप्त होत असते. त्याकरता देवाला भक्ती देवाची करायची पण देवाला काही मागायचं नाही. हे पुढचं फल आपल्याला प्राप्त होत असतं बरं का. म्हणून अशा प्रकारचं असताना म्हणून काही न मागे कोणाशी तोची आवडी देवासी. संत महात्म्याने देवाची भक्ती केली पण देवाला काही मागितलं नाही. त्याचं कारण 3 सत्तेचं ज्ञान संतांना असतं बरं का. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला सत्तेचं ज्ञान नाही असतं बरं. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. दैव सत्ता म्हणायची आहे ना. जे नशिबात असेल ते प्राप्त होत असतं महाराज. अदृष्टामध्ये जे असेल ते मिळत असतं आपल्याला. तो भक्ती नका करू. ज्याचं नशीब बलवत्तर आहे त्याला ते प्राप्त होत असतं. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण भजन केलं तरी नुसता भुक्का असतो. देव सत्ता लक्षात
महात्म्यांना असते महाराज. दुसरी गोष्ट देवसत्ता, सकळ जीवांचा करीतो संभाळ तुझ हो, याचा अर्थ देवसत्ता दैवसत्ता आणि ब्रह्मानुभूती संत महात्म्याला असते. ब्रह्मानुभूती जीवनामध्ये आले की सगळं जग अध्यस्त अधिष्ठान स्वरूप होत असतं. मग काही मागण्याचा प्रश्न नाही. ही आनंद स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि हे या स्थितीला अशा प्रकारचे जे पुढे गेले तिथं मला जाण्याची इच्छा आहे. अभंगाचं पहिलं नाही बळते अंगे जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात. तेव्हा माझी इच्छा आहे पुढे जे गेले त्यांना जे फल प्राप्त झालं ते मलाही प्राप्त झालं पैसे. पुढे अशा प्रकारचे पुढे गेले त्याचा शोधित मार्ग जे पुढे गेले बर का परमार्थातले पुढे जाणारे तुम्ही आम्ही संसारातले माणसामध्ये गेले पुढे गेले. कुठं जरी गेला जीव मसन वाटेच्या पुढे नाही बर का. तुम्ही आम्ही स्मशानापर्यंत जास्त आपला जे आहे मुक्काम शेवट आपला जो अंत आहे शेवट जो आपला आहे तो स्मशानापर्यंत आहे. महाराज संत महात्मे जे आहे साधू संत गेले आनंदी राहिले. संत महात्मे ज्या ठिकाणाला गेले ते ठिकाण म्हणजे आनंद स्वरूपात आनंदाशी एक रूप झाले. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद आपल्याला एखाद्या पोराचं नाव ठेवून साजरा करावा लागतो. हे कोणी म्हटले आमचे आनंद आहे आणि शिव्या देते आनंद. आपल्या जीवनामध्ये आनंद हा प्राप्त होत नाही कारण आपण संसारिक आहोत. संसारामध्ये जर विचार केला तर त्याचं मूळ दुःख आहे. दुःख बांधवडी अय हा संसार किंवा संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. संसार म्हणजे दुःख आहे
आणि जीव याच्यामध्ये पचलेला आहे बाबा अज्ञान दशा. अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला या संसारामध्ये राहावं लागतं. संत महात्म्याने या संसाराच्या पलीकड स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेली आहे. संसाराच्या नावे अभाव मानला संसाराला, अभाव रूपात हे आपलं स्वरूप आहे असं चिंतन संत महात्म्याने केलेलं आहे. म्हणून संत गेले तया ठाया पुढीलांचे इच्छे फळ. तेव्हा माझी इच्छा आहे पुढे जाण्याची. देवाने सांगितलं मी साधन दिलं. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. देवाने सांगितलं मी तुला साधन दिले. याचा अर्थ सर्व साधन देवाने आपल्याला दिले. फल प्राप्त करून घ्या ना. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी स्थिती प्राप्त करून घेता येत असते जेणे तो जोडसी नारायण. नारायण नर नाम परमात्मा हो त्याला जोडता येतं आपल्याला. ऐशी जोडी करा राम राम कंठी धरा. अशा प्रकारचं रामकंठामध्ये धारण करा असं जोड करा. हे जीवनामध्ये जे आहे आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय देवाने सांगितलं तुम्हाला सर्व साधनं मी दिले. तुमच्या मनाने तुम्ही आता या ठिकाणी स्वतंत्रता तुम्हाला आहे. संत महात्मे मार्गदर्शन करण्यासाठी या जगतामध्ये पाठवले. संतांचं मार्गदर्शन संपादन करून आपल्याला ती स्थिती प्राप्त करून घ्या देवाने सांगितलं. पण तुकोबाराय सांगतात नाही बळ म्हणतात बरोबर आहे साधनं दिले तुम्हाला पण हे बळ आपल्याकडे नाही महाराज. तुमच्या आमच्याकडे जे बळ आहे कोणाकडे भावकीचं बळ असेल, कोणाला पैशाचं बळ असेल, कोणाला ताकदीचं बळ असते भाऊ. पण हे बळ याच्या उपयोगाला येऊ शकत नाही. कोणतं बळ जीवनामध्ये पाहिजे? विवेकासहित वैराग्याचे विवेक आणि वैराग्य हे जीवनामध्ये आपल्याला साधन चतुष्टयता पाहिजे. हे बळ आपल्याकडे पाहिजे. मग तया सुखांत नाही पार. हे बळ ज्याच्या जीवनामध्ये असेल त्या सुखाला अंत आणि पारावार राहू शकत नाही. असं अगणित अमुक अशा प्रकारचं सुख स्वरूपता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं महाराज. म्हणून अशा प्रकारचं हे बळ माझ्याकडे नाही, हे बळ तू दिलं पाहिजे. ईश्वर कृपेच्या माध्यमातून हे बळ जीवनामध्ये तुम्हाला मला प्राप्त होत असतं. म्हणून हे बळ देवा माझ्याकडे नाही. काही मागणी संसारात तुमच्या आमच्या जीवनामध्ये शूद्र मागणी आहे. श्रेष्ठत्व अशा प्रकारची मागणी जी आहे देवा हे बळ माझ्याकडे नाही आहे. हे बळ असताना जे आहे तर मला तू दिलं पाहिजे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळीयाचे अंकित आहे संत महात्मे आणि त्यामुळं ते बळवान असल्यामुळं लाथाळीला संसार केला बळ असल्या कारणाने ते बळ माझ्याकडे नाही. देवा काय अपेक्षा आहे तुमची? संत जिथं गेले तिथं आम्हाला नेऊन घाला. अभंग तो दुसरं चरण
संत गेले तया ठाया, त्या ठाया बळी पावले. त्या बलवान अशा प्रकारचे संत ज्यांच्याकडे असणारा विवेक आणि वैराग्याचं बळ असल्यामुळं त्या ठिकाणाला ते प्राप्त झाले. ती स्थिती आम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे, ते ठाव आम्हाला मिळाला पाहिजे. तो ठाव जगात कुठं जरी जीव फिरला तर ते ठिकाण प्राप्त होऊ शकत नाही बा. ते ठिकाण आपल्याला संत समागमामध्ये प्राप्त होत असते. म्हणून घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली, विठ्ठलावर परमात्म्यावर ज्याचं प्रेम आहे त्यांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडला पाहिजे. सहज त्यांच्या कथा गोष्टी परमार्थ पोटी द्रढावेल. अनुतापाचे दोन्ही वचढे वैराग्य वाढे चढोवडी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ परे पोटी द्रढावेल. निळामणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगे. निजान मी परमात्मा हे आत्मा आहे अशी अनुभूती संत महात्म्याच्या बोधाने प्राप्त होत असते. म्हणून समागम त्यांचा घडला पाहिजे. बाकी तुम्हा मला समागम जो आहे हा देहाधिकाचा समागम आहे, हा दुःखदायक आहे, क्लिष्ट आहे. संसारिकाचा समागम तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो आहे हा वाईट अशा स्वरूपाचा असल्यामुळं जगद्गुरु तुकोबरा देवाला मागणं म्हणतात, देवा संत ज्या ठिकाणाला गेले ते स्थिती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली का? ती मोठ्यालाच का होते? आमची परवड का आहे? अभंगाचं तिसरं चरण. जगताची कामा जोडी, जगताची कामा जोडी, मोठ्याला मिळतं महाराज. संत महात्म्याला श्रेष्ठ महापुरुषाला ज्या अर्थी मिळतं त्या अर्थी ज्येष्ठांची कामा जोडी त्याला जोडले गेलं ते फल. हो आमची परवड, तो आमची हेळसांड का करतो देवा अशी बळकट स्वरूपांची देवाला मागणी मागता तो जगद्गुरु तुकोबार आहे. परवडीनं लभो, आमची परवड झाली नाही पाहिजे. हो आमचे गच्छंतीनं व्हायला पाहिजे देवा, ही आमची मागणी तुम्ही मान्य केलं पाहिजे. मोठ्याला मिळतं ना, गणिनाथ बाबाला जे स्थान प्राप्त झालं ते आपल्यालाही मिळालं पाहिजे. सकळाशी येथे अधिकार ते प्राप्त करून घेण्यासाठी मारा तुका म्हणे महा पातकी पतित. पाप्यातला पाप्याला सुद्धा ते ठिकाण प्राप्त होऊ शकतं संत समागमामध्ये आल्यानंतर. ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडीना लभो, आमची परवडण करू नको देवा. मोठ्याला मिळताना आम्ही काय कनिष्ठ आहेत का? आम्ही सुद्धा तुझी भक्ती करणारी असल्या कारणाने आम्हाला सुद्धा ते प्राप्त झालं पाहिजे. त्याकरता आपल्या अशा प्रकारचं जे आहे देवा आमचं कोड कौतुक कर आणि एवढा लाड आमचा पूर्ण करा. अभंगाचं शेवट. तुका माने करी कोड, करी कोड, तुका माने करी कोड,
देवराया पालवी देवराया देवराया
ठेवी लाड आमचा संत गेले तया ठाया देवराया पाववी. या ठिकाणी कोड कौतुक आमचं करा देवा आणि आमची ही लढीवळपणाची मागणी तुम्ही मान्य करा. संत ज्या ठिकाणाला गेले त्या ठिकाणाला आम्हाला सुद्धा नेऊन घाला अशी देवाला प्रार्थना करता झालेली सेवा. सर्व अशा प्रकारचं या ठिकाणी भजनी मंडळ सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. पखवाज वादक सुद्धा सुंदर असतात. त्याच्यामध्ये मी कमी आहे बरं का, तुम्ही सगळे श्रेष्ठ आहात. त्याच्यामध्ये तन्नुण्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमचे बिनमी तसे जैसा स्वभाव माये बापांचा. अपत्य जरे बोले बोबडी वाचा तरी अधिकतयाचा संतोष अति करविले तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. म्हणून या ठिकाणी असणारी सेवा तुमच्या गणिनाथ बाबाच्या चरणी सर्व भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ सुंदर अशा प्रकारचे वादक लोक आणि गायनाचार्य सुद्धा चांगल्या प्रकारचं साथ आहे. सुंदर वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे. सर्व महिला माता श्रोते मंडळी झालेली सेवा सर्व भजनी मंडळ सर्व श्रोते मंडळ पैकी पुरुष मंडळ महिला मंडळ आणि भजनी मंडळाच्या चरणी बाबांच्या चरणी ही सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Hare